नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 10. त्याचं नाव आहे प्राचीन भारत सांस्कृतिक. तर हा आपण घटक पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे. त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवर महा TETसाठी जे महत्त्वपूर्ण घटक आहेत त्या घटकाविषयीचे सेपरेट व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्याची तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा आणि ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाला पडतील. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. तर प्राचीन भारत त्यातील सांस्कृतिक हा घटक पाहणार आहोत. तर प्रथम आहे भाषा आणि साहित्य. तर प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, त्यानंतर व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा, साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. पहा, प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. त्यामध्ये विशेषतः संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा, साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश आहे. पुढे पाहूया. संगम साहित्य पाहूया. तर संगम म्हणजे काय ते आपण प्रथम जाणून घेऊया. तर संगम म्हणजे विद्वान साहित्यकांच्या सभा. विद्वान साहित्यकांच्या सभेला संगम असे म्हणतात. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. तर संगम म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं. आता संगम साहित्य म्हणजे काय? तर संगम म्हणजे काय? तर विद्वान साहित्यकांच्या सभा. आता या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. आता संगम साहित्य कोणत्या भाषेतून असत? तर तमिळ भाषेतून संगम साहित्य असत. तर तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे कोणते? तर संगम साहित्य. या साहित्यातील शिल्पविक्रम मणिमेकलाई. पहा, शिल्पविक्रम, त्यानंतर मणिमेकलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा बघूया. या साहित्यातील कोणत्या? तर संगम साहित्यातील शिल्पविक्रम आणि मणिमेकलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. पुढे पाहूया. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळचा राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. तर या साहित्यातून कोणत्या? तर संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाचा राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. पुढे पाहूया. तर हे होतं संगम साहित्य. पुढे पाहूया धार्मिक साहित्य. तर यामध्ये आगम ग्रंथ, त्यानंतर त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहे. कशामध्ये? तर धार्मिक साहित्यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहे. त्यानंतर जैन आगम ग्रंथ, अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्रीय अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहे. पहा, जैन आगम ग्रंथ जो आहे तो अर्धमागधी भाषा, त्यानंतर शौरसेनी भाषा आणि महाराष्ट्रीय भाषा अशा प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहे. वर्धमान महावीर यांचे उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेले आहे. तर जैन आगम ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये वर्धमान महावीर यांचे उपदेश
या ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. अपभ्रंश भाषेत महापुराण, चारित्र्य, कथा इत्यादी वाङ्मय आहे. पुढे पाहूया. सिद्धसेना देवकराने सम्मयीसूत हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. पहा, सिद्धसेना देवाकराने कोणता ग्रंथ लिहिला? तर समयीसूत हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढे पाहूया. विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्य रामकथा सांगितलेल्या आहे. पहा, विमलसुरी यांनी पौमचर्य या प्राकृत काव्यामध्ये रामकथा सांगितलेल्या आहे. पुढे पाहूया. हरिभद्रसुरींचा समराई चचकहा व उद्योधनसुरींचा कुवल यमाला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहे. पुढे पाहूया. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहे. आता नावामध्येच आहे त्रिपिटक, तर 3 पिटक आहे यामध्ये. तर पिटक म्हणजे काय ते पाहूया. तर पिटक म्हणजे पेटी. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. पिटक म्हणजे शब्दाचा अर्थ काय होतो? तर पेटी असा होतो. पण या ठिकाणी म्हणजे त्रिपिटकामध्ये त्याचा अर्थ विभाग असा केलेला आहे. म्हणजे आता पिटक म्हणजे काय? तर विभाग. पिटक पाली या भाषेत लिहिलेले आहे. पिटक जे आहे ते त्रिपिटक जे आहे ते पाली भाषेमध्ये लिहिलेले आहे. तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यामध्ये आहे. तर ते कोणते ते पाहूया. तर त्यातील पहिला जो आहे ते आहे सुत्त पिटक. आता सुत्त पिटकामध्ये काय आहे ते बघूया. यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशांची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. या वचनांना सुक्ते म्हणतात. पहा, सुत्त पिटक यामध्ये काय आहे? तर यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशांची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. या वचनांना सुक्ते असे म्हणतात. तर हे होतं सुत्त पिटक. दुसरा पाहूया विनय पिटक. आता येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. विनय म्हणजे काय? तर नियम. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहे. पहा, विनय पिटक यामध्ये काय? तर आपण शब्दाचा अर्थ प्रथम पाहूया. तर विनय म्हणजे काय? तर विनय म्हणजे नियम. विनय पिटकामध्ये बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहे. तर हे होतं विनय पिटक. सुत्त पिटक म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर विनय पिटक म्हणजे काय ते आपण पाहिलं. तर आता तिसरं पिटक पाहूया. तर तिसरं पिटक आहे अभिधम्म पिटक. यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. पहा, अभिधम्म पिटक यामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितलेले आहे. याचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पहा, अभिधम्म पिटक यामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. त्याचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजेच अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर हे होते 3 पिटक.
पहिला आहे सुत्त पिटक, दुसरा आहे विनय पिटक आणि तिसरा आहे अभिधम्म पिटक. आता पुढे पाहूया आपण. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आलेल्या आहे. त्या गाथा पाली भाषेमध्ये आहे. पहा, ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या. त्या गाथांना काय म्हणतात तर थेरी गाथा. त्या गाथा थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आलेल्या आहे. त्या गाथा कोणत्या भाषेमधून आहेत तर पाली भाषेमधून लिहिलेली किंवा पाली भाषेमध्ये थेरी गाथा आहे. पुढे पाहूया. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितलेले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. तर आद्य शंकराचार्य कोणत्या काळात किंवा कोणत्या शतकात होऊन गेले तर इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. पहा, आद्य शंकराचार्य यांनी कोणत्या गोष्टींवर भर दिला असेल तर ते होते ज्ञान आणि वैराग्य या दोन गोष्टीवर त्यांनी अधिक भर दिला. पुढे पाहूया. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, त्यानंतर जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली. पहा, आद्य शंकराचार्य यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी म्हणजे कोणी तर आद्य शंकराचार्य यांनी भारताच्या 4 दिशांना कोणत्या तर बद्रीनाथ, त्यानंतर द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या 4 ठिकाणी मठाची स्थापना केली. पुढे पाहूया. पुढे आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. पहा, कौटिल्याने कोणता ग्रंथ लिहिला तर अर्थशास्त्र. किंवा असंही विचारू जाऊ शकतं की अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर कौटिल्य याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याचे सविस्तर चर्चा या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याचे सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे. पुढे आहे व्याकरण ग्रंथ. पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पहा, पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला पाणिनी यांनी तर अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. त्यानंतर पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. पतंजली यांनी महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण त्यांनी केलेले आहे. सूत्रांचे स्पष्टीकरण या ग्रंथात केलेले आहे. कोणत्या तर महाभाष्य या ग्रंथात. तर महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला तर पतंजली यांनी लिहिलेला आहे. महाभाष्य या ग्रंथामध्ये पाणिनींच्या अष्टाध्यायी ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण त्यांनी केलेले आहे.
पुढे पाहूया. पुढे आहे आर्ष आणि अभिजात महाकाव्य. पहा, रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहे. बघा, आर्ष म्हणजे काय ते आपण प्रथम पाहूया. तर आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. आर्ष म्हणजे काय, तर ऋषींनी रचलेले ग्रंथ किंवा ऋषींनी रचलेले. तर महाभारत आणि रामायण ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहे. तर तुम्हाला कळालं असेल की आर्ष म्हणजे काय, तर आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. पुढे पाहूया. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. पुढे पाहूया. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचलेले आहे. पहा, रामायण हे महाकाव्य कोणी रचले, तर वाल्मिकी ऋषींनी. तसेच महाभारत हे महाकाव्य कोणी रचले, तर व्यास ऋषींनी रचलेले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. पुढे पाहूया. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामाचे व्यापक दर्शन घडते. महाभारतामध्ये बघा, विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामाचे व्यापक दर्शन महाभारतामध्ये घडते. पुढे पाहूया. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. तर आर्ष म्हणजे काय ते आपण पाहिलं. आर्ष म्हणजे काय, तर ऋषींनी रचलेले. आता अभिजात म्हणजे काय, तर भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात असे किंवा अभिजात म्हणून ओळखले जाते. पुढे पाहूया. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव असे भारवींचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. पहा, अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासांची रघुवंश, त्यानंतर कुमारसंभव. बघा, कालिदासांचे रघुवंश आणि कुमारसंभव. तसेच भारवींचे किरातार्जुनीय आणि माघांचे शिशुपालवध ही प्राचीन काळातील महाकाव्य विख्यात आहे. पुढे पाहूया. पुढे आहे नाटक. तर गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरतमुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेले आहे. तर पहा, नाटक म्हणजे काय नेमकं, तर गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा ही खूप प्राचीन आहे. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र
या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेले आहे. तर पहा, यामध्ये असंही विचारू जाऊ शकतो प्रश्न की नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भरत मुनी यांनी लिहिला. असाही विचारला जाऊ शकतो की भरत मुनी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शनही असतील, त्यातील नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरत मुनी यांनी लिहिलेला आहे. तर बघा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भरत मुनींनी लिहिलेला आहे. पुढे पाहूया. तर नाटक म्हणजे काय? तर या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक होय. या कलांना म्हणजे काय? तर गायन, वादन, नृत्य या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक होय. पुढे पाहूया. प्राचीन संस्कृत या नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त, कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहे. पहा, प्राचीन संस्कृत या नाटकामध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्ता तसेच कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल यासारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहे. पुढे पाहूया. कथा साहित्य. तर प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्याचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य याचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहदकथा हा ग्रंथ विख्यात आहे. बृहत्कथा. पुढे पाहूया. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. पहा बघा, पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. पुढे पाहूया. आता लोकजीवन. तर प्राचीन काळातील लोकजीवन कसे होते तर ते पाहूया. तर प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणतात. पहा, समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणतात. तसेच सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. पुढे पाहूया. तांदूळ, गहू, सातू,
मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरतात. तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्र साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारची होती. कुशांच्या काळात कापड शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. पहा, कुशांच्या काळात कापड शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. पुढे पाहूया. विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. पहा, भारतीय वैद्यकशास्त्राला काय म्हणतात तर आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान व रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे असाही विचार करण्यात आलेला आहे. पहा, तर भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे असाही विचार करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्यक होता. तर जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता तर बिंबिसारच्या दरबारात होता. तसेच चरकसंहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक यांनी लिहिलेला आहे. पहा, जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता तर बिंबिसारच्या दरबारात होता. त्यानंतर चरकसंहिता हा ग्रंथ कोणी लिहिला तर चरक यांनी चरकसंहिता हा ग्रंथ लिहिला. चरकसंहिता या ग्रंथामध्ये विशेषतः वैद्यकीय चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. पुढे पाहूया. सुश्रुत या शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती आहे. या ग्रंथाचे विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्याचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे. पहा, सुश्रुत या शल्य विशारदाने कोणता ग्रंथ लिहिला तर सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर या ग्रंथाचे विशेष काय आहे तर त्यामध्ये त्यांनी विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग व त्याचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियेचे प्रकार यांची ही चर्चा या ग्रंथात केलेली आहे. तर सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झालेले आहे. पहा, सुश्रुत संहितेचे अरबी भाषेत भाषांतर झाले होते. त्याचे नाव काय होते तर किताब ए सुसूद असे होते. पहा, फार महत्त्वाचं वाक्य आहे हे. तर सुश्रुतचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले. त्याचे नाव काय होते तर किताब ई सुसूद असे होते. पुढे पाहूया. वांगभट्टाने वैद्यकशास्त्रावरील अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता
हे प्रमुख आहे. पहा पुन्हा एकदा पाहूया. तर वांग भट्टांनी वैद्यक शास्त्रावरील अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये विशेषतः अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख ग्रंथ आहे. पुढे पाहूया. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू यांसंबंधीची माहिती आहे. पहा, सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेला कोणता ग्रंथ? तर रसरत्नाकर या ग्रंथात त्यांनी रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेली आहे. पुढे पाहूया. गणित आणि खगोलशास्त्र. तर प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0. पहा, 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. पुढे पाहूया. एक दह अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. पहा, 1 दह अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. पुढे पाहूया. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञानाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहे. आर्यभट्ट खगोलशास्त्रीय होता. पहा, आर्यभट्ट यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिलेली आहे. आर्यभट्ट हे खगोलशास्त्रही होता किंवा होते. आर्यभट्ट हे खगोलशास्त्रही होते. पुढे पाहूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी सांगितले. कुणी? तर आर्यभट्ट यांनी सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर यांनी पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीमध्ये खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचारही केलेला आहे. पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आर्यभट्ट यांनी सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर यांनी पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. पहा, वराहमिहिर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ वराहमिहिर यांनी लिहिला. त्यात त्यांनी भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतीमध्ये खगोलशास्त्रीय सिद्धांत याचा विचारही त्यांनी केलेला आहे. पुढे पाहूया. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेला ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. पुढे पाहूया. तर कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. कनाद्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर वैशेषिक हा ग्रंथ कनाद्याने लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा
विचार प्रामुख्याने केला गेला. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळे रूपे होत. ही रूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. तर बघा, कनादाने कोणता ग्रंथ लिहिला तर वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कनादांनी लिहिला. यामध्ये त्यांनी अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला. तर त्यांच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी रूपे आहेत. ही रूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात, असे मत कनाद यांचे होते. पुढे पाहूया. पुढे आपण पाहूया शिक्षणाची केंद्रे. तर प्रथम आपण तक्षशिला विद्यापीठाविषयी जाणून घेऊया. तर तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्याही स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसले गेले असे दिसते. तर पहा, तक्षशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान कोठे आहे तर पाकिस्तानामध्ये आहे. पुढे पाहूया. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकत होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाचे कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. तर पहा, गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकत होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाचे कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. पुढे पाहूया. व्याकरणकार पाणिनी चरक हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचे वर्णन केले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. तर पहा, व्याकरणकार पाणिनी तसेच चरक हे देखील तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. त्याचबरोबर सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचे वर्णन केले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे. पुढे पाहूया. चीन बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. तर तक्षशिला विद्यापीठामध्ये पहा, वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण तेथे दिले जात असे. पुढे पाहूया. पुढे आहे वाराणसी. प्रथम आपण पाहिले तक्षशिला विद्यापीठ. आता वाराणसी विषयी जाणून घेऊया. तर वर्णा आणि अशी, बघा, वर्णा आणि अशी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले आहे. पहा,
वर्णा आणि अशी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी असे नाव मिळाले आहे. तर वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञान यांचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. पुढे पाहूया. तिसरं केंद्र आहे शिक्षणाचं तिसरं केंद्र आहे वलभी. तर गुजरातमधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तर युआनशांग आणि इसिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती. तर पहा, वलभी हे कोठे आहे? तर गुजरातमधील सौराष्ट्रात वलभी नावाचे प्राचीन नगर होते. तर 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. त्याचबरोबर युआनशांग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वलभीला भेट दिली होती. पुढे पाहूया. तर चौथी शिक्षणाचे केंद्र आहे नालंदा विद्यापीठ. तर आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहे. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. तर नालंदा विद्यापीठ कोठे आहे? तर आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहे. तसेच सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. पुढे पाहूया. युआनशांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. बघा, तर युआनशांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तसेच तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. त्याचबरोबर विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागत असे. पुढे पाहूया. हे चित्र आहे नालंदा महाविहाराची मुद्रा. पुढे पाहूया. पाचवे शिक्षण केंद्र आहे विक्रमशिला विद्यापीठ. तर विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना केली होती इसवी सनाच्या 8व्या शतकात. पहा, विक्रमशिला हे विद्यापीठ कोठे आहे? तर बिहारमधील भागलपूर येथे, भागलपूरच्या जवळ आहे. या विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर धर्मपाल यांनी इसवी सनाच्या 8व्या शतकात या विद्यापीठाची स्थापना केली होती. तर बिहार नाही, विहारच आहे. विहारमधील भागलपूर जवळ या विद्यापीठाची स्थापना केली होती धर्मपालाने. तर तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. पुढे पाहूया. सहावं शिक्षणाचं केंद्र आहे कांची. तर पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन 6व्या शतकात आजच्या तमिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक, जैन आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल.
पुढे पाहूया स्थापत्य आणि कला याविषयी आपण बघूयात. तर मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पुढे पाहूया सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेलेली दिसून येते. तर पहा मौर्य आणि गुप्त काळामध्ये भारतीय स्थापत्यकलेचा विकास झाला. तर सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट उदाहरण आहे. जसे सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ज्या ठिकाणच्या लेण्या आहेत त्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेलेली दिसून येते. पुढे पाहूया गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. तर पहा गुप्त काळामध्ये भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. तसेच त्याचबरोबर दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली. तर कास्य मूर्ती बनविण्याची सुरुवात कोणाच्या काळात झाली तर पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कास्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दिल्लीजवळ मेहरौली येथील असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते ते समजते. पुढे पाहूया नटराजाची कास्य मूर्ती जी चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात विकसित झाली होती. देवदेवतांची कास्य मूर्त्या त्यातील ही नटराजाची कास्य मूर्ती आहे. त्यानंतर सांची येथील स्तूप, पुढे आहे पुढचं चित्र आहे मेहरौली येथील लोहस्तंभ. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.